तर नमस्कार मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज आलेलो आहे ज्योतिबा मंदिरला. ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूरमध्ये सर्वात प्रसिद्ध देवस्थान आहे आणि रोज हजारो भाविक भक्त दर्शनाला येतात. तर तुम्ही बघतच असाल, हे बाहेरचा परिसर आहे आपल्या मंदिराच्या बाहेर. तरी आज सकाळी लवकर गेलेलो म्हणून गर्दी नव्हती आज. ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूरहून 40 किलोमीटर अंतराच्या लांबीवर आहे. आम्ही लवकर दर्शन करून आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. आपण बघू शकता परिसर हे मंदिराच्या बाहेरचा आहे. हे मागचा आहे. पुढचा तुम्ही बघितलाच मगाशी. तर हे मागडचा परिसर आहे, आपण बघू शकता. हे आपल्या मंदिराच्या साईडकडला परिसर आहे. आपण बघू शकता किती गुलाल आहे. आता थोड्या दिवसातच जत्रा चालू होणार असल्यामुळे येथे भाविक भक्तांची गर्दी चालू असते. दर्शन झाल्या झाल्या आम्ही कन्हेरी मठाकडे निघालो. हे कोल्हापूरमधील प्रसिद्ध मठ आहे. आपण बघू शकता हे मठ आहे. तर मठच्या आत गेल्यानंतर आपण हे बघू शकता असा परिसर आहे आणि पुढे भरपूर काही तुम्हाला जाणून घेता येते. तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपण बघू शकता हे कन्हेरी मठामधला झुलता ब्रिज आहे आणि हे आपल्या साईडचा परिसर आहे. एकदम मस्त आहे बघायसाठी. तुम्ही पण एकदा व्हिजिटला जा. आणि हे बघू शकता हे आपलं वेशभूषा आहे. आपल्या पूर्ण भारतामध्ये जेवढे जेवढे राज्य आहेत त्यामधले वेशभूषा आहे. आपण बघू शकता. झुलता ब्रिज बघितल्यानंतर आम्ही हिरवेगार झाडांकडे निघालो. हे बघू शकता आपण, माझ्या डाव्या बाजूला हिरवेगार झाडं आहेत आणि ही माझी पुढे जाणारी फॅमिली आहे. तर हे बघू शकता आपण, खाली झाडं आहेत आणि आजूबाजूला थोडेसे वेलं पण आहेत. बघू शकता आपण व्हिडिओमध्ये. इथलं बघितल्यानंतर आम्ही झुलत्या ब्रिजवरही गेलो आणि झुलत्या ब्रिजवरनं आम्ही सगळं काही बघितलं. तर एकदम स्पष्ट दिसत होतं. गुहेतनं बाहेर आल्यानंतर प्राचीन महादेव मंदिर आहे. हे बाहेर आपल्याला हत्ती दिसत आहेत. त्या हत्ती आपलं स्वागत करण्यासाठी उभारलेले आहेत. हे प्राचीन महादेव मंदिर आहे. आपण बघू शकता हे मागं महादेवाची मूर्ती आहे मोठी. तर इकडे हे मंदिर आहे आतमध्ये. तर चला मग आपण आतमध्ये जाऊ. आत आल्यानंतर हे बघू शकता हे महादेवाचं मंदिर आहे. तर आपण आतमध्ये जात आहोत. हे बघू शकता किती कोरीव काम केलेलं आहे. तर हे नंदी आहे बाहेर आणि नंतर तिकडं आपण बघू शकता हे महादेव आहे. तर हे जुनं महादेव मंदिर आहे. तर बघू शकता आपण महादेवाचं मंदिर. त्यानंतर आपण बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर हे म्युझियम आहे. तर हे ग्राम जीवन म्हणजे आपलं गाव कसं राहतं जुनं तसं आहे. तर हे बघू शकता आपण, हे म्हैस आहे, इकडे शेळ्या राखत आहेत. तर इकडे बघू शकतात आपले हे बैल आहेत. तर इथं आतमध्ये आल्यानंतर ना रिअलच सगळं वाटतं. पूर्ण गाव असतं ना, सिटी सोडून आपण ह्याच्यामध्ये यायलाच पाहिजे बघायला. तर हे गाव आहे, आपण बघू शकता. झाडेखाली माणसं जेवायला बसलेले आहेत. आपण बघू शकता हे पूर्ण कोरीव काम आहे. हे इकडं मेंढ्या राखतंय कोणीतरी. तर हे बघू शकता. तर आपण माझ्या पाठीमागे पण बघू शकता, इकडे असं बैलगाडी आहे आणि इकडं बैल थांबलेले आहेत आणि इकडं पण बघू शकता इथं जेवत आहेत माणसं. मारुतीच्या मंदिराच्या बाहेर आपण बघू शकता हे सभा गोळा झालेली आहे आणि कीर्तन चालू आहे. तर हे बघू शकता माणसं बसलेले आहेत. तिकडं ते हनुमान मंदिर आहे आणि इथं प्रवचन देणारे आहेत. तर हे बघू शकता आपण, किती सुंदर गाव आहे आणि किती मस्त आहे. हे बघू शकता वासुदेव आहेत, झाडाखाली माणसं बसलेले आहेत. तर हे बघू शकता किती रिअलिस्टिक आहे पूर्ण सगळं. तर आपल्याला यायलाच पाहिजे. आपण बघू शकता हे पूर्ण असं गाव एकदम रिअलिस्टिक आहे. पूर्ण गावासारखंच आहे पूर्ण. पण इथं माणसे हे नकली आहेत. हे बघू शकता आपण, किती लेकरं खेळत आहेत, माणसं आहेत. आपण बघू शकता गावामध्ये. हे बघू शकता आपण, इथं पण कीर्तन चालू आहे. विठ्ठलाच्या मंदिराच्या मध्ये इथं कीर्तन चालू आहे. तर आपण आजूबाजूला असे हे किती ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघण्यासाठी आहेत, करण्यासाठी नाही. आणि इथं बघू शकता आपण सापाचा खेळ चालू आहे. इथे खाली बघू शकता हे रसल वायपर आहे आणि नंतर हे आपला कोब्रा स्नेक आहे भारतातला आणि पलीकडे डमरू वाजवत आहे. तर हे जुन्या काळामध्ये पिक्चर जे असतं ते आहे. आणि नंतर इकडे बाजूला बाजार भरलेला आहे. आपण बघू शकता याच्यामध्ये आपण कांदे, टमाटे किंवा इतर भाज्या असतील ते आहे. नंतर इकडं लंगडी खो खो चालू आहे. नंतर हे आपल्या गावामध्ये शाळा जशी राहते तशी शाळा आहे, बघू शकता. तर बघू शकता हे आपण खेळ कसा चालू आहे आणि हे पूर्ण एकदम रिअलिस्टिक गाव आहे. आपण बघू शकता. तर हे असं माणसं खेळत आहेत काहीतरी, बघू शकता आपण. तर आपण ह्या साईडला बघत असताल हे छोटेसे घरं आहेत आणि नंतर हे एक छोटेसे
घरं आहेत आणि त्या घराबाहेर अशी माणसं आहेत. तर आपण हे बघू शकता किती रिअलिस्टिक आहे. तर आपण बघू शकता हे पालखी घेऊन जात आहेत. तर हे बघा पिपाणी वाजवत आहे आणि ह्यांच्या खांद्यावरही पालखी आहे. तर आजूबाजूच्या घराच्या जवळचे सगळे लोक जमा झाले आणि पालखीसोबत वाजत गाजत हे गुंगत आपण त्यांच्या मागी गेलं. तर आपण हे बघू शकता. तर हे टोकरी विकणारे राहतात आपल्या इथं, जसे की दोरडे असेल, टोकरी. नंतर इकडं जत्रा आहे, आपण बघू शकता. इकडं ते रथ घेऊन जात आहेत. तर इकडं आजूबाजूला तुम्ही बघू शकता छोटे मोठे दुकान आहेत. तर इथं ऋषीमुनी आहेत. नंतर आपण बघू शकता इकडे इकडे तरी. तर हे बाजारामध्ये आपल्याला दिसत आहेत, हे काहीतरी विकत आहेत. हे बांगड्यांचं दुकान आहे, ते बायांसाठी आहे. तर बघू शकता एकदम असे रिअलिस्टिक आणि 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 हे बघू शकता आपण, हे भांड्यांचं दुकान आहे. तर हे सगळं नकली आहे. तर कोणीतरी घेत आहे. नंतर हे बघू शकता, हे आपण जी पेटी राहते ना, ती विकणार आहेत. हे बघा, हे आपण सगळीकडे तुम्ही नीट लक्ष देऊन आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही अजून जरी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नाही केलं तर तुम्ही आत्ताच करून घ्या. तर इथून पुढे आपल्याला चांगले चांगले व्हिडिओ येत राहील. तर हे बघू शकता आपण, हे मिठाईचं दुकान आहे बाजारामध्ये आलेलं. तर हे बघू शकता खायला काय काय आहे आपल्या दुकानामध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा आत्ताच जाऊन. तर हे पूर्ण मंदिरामध्ये जे मूर्ती भेटत असते त्याच्यासाठी आहे हे दुकान. तर हे बघू शकता आपण, हे काहीतरी घेत आहेत, ते माहीत नाही मला. तर आपण बघू शकता. तर हे आहेत बैल. आपण हे आतमध्ये घरामध्ये गेल्यानंतर हे बैल आहेत. तर इकडे इकडे तुम्ही आजूबाजूला बघू शकता, हे गाईचा गोठा आहे. नंतर माणसं उभारलेले आहेत आतमध्ये. नंतर ह्या साईडला आपण बघू शकता काय काय आहे. तर हे पूर्ण घर केलेलं आहे. हे आपला एरिया आहे. तर बघू शकता आपण, हे किती रिअलिस्टिक आहे. इकडे इकडे आपण बघू शकता हे कसं घर आहे. तर आपण बाहेर हे स्वयंपाकघर आहे मेन. हे तर स्वयंपाक करत आहे, पुढे मांजर बसलेला आहे. नंतर ह्या घरात काहीतरी ताक बनवत आहे, ताक. तर हे आपण आता गेलेलो आहे बाहेर. तर हे बघू शकता आपण, डबल बाहेर गेलेलो आहेत आपण. तर ह्या साईडला आपण बघू शकता हे घोडे आहेत. नंतर बघू शकता हे पुढे असे माणसं चालत आहेत. तर आपला ब्लॉग इथेच एंड होत आहे. तर आम्ही जात आहे घरला. व्हिडिओ आवडलास तर लाईक, कमेंट, शेअर करा. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.